पंचशील प्रतिष्ठान नांदेड द्वारा आयोजित ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळावा तसेच भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने चांदोजी पावडे मंगल कार्यालय नांदेड येथे बौद्ध विवाह मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याचे उद्घाटन माननीय कामाजी पवार साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजी आर.बी. माधवे साहेब, मंगलपर्णे विधी म्हणते पयाबुद्धी महाथेरो, श्रामनेर प्रशिक्षण केंद्र प्रमुख दुर्गाव नांदेड, बौद्धाचार्य साना भालेराव, बौद्धाचार्य सुरेश लोकडे, संरक्षण दल, समता सैनिक दल नांदेड यांची प्रमुख उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला समिती तसेच पुरुष समिती यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे संयोजक इंजी भरत कानिदे हे होते। गौ कावळे आहेत, बरीचशी मान्यवर मंडळी, सुरेशदादा गायकवाड असतील, रमेशदादा सोनाळे असतील, सर्व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, युवा नेते, आमच्या अनिताता हिंगोले असतील, सामाजिक कार्यकर्त्या, या सर्वांच्या मान्यवरांच्या आणि श्रद्धावान उपासक हजारोच्या संख्येने ते उपस्थित होते। या सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटक सन्माननीय कामाजी पवार साहेब, या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष इंजिनियर अभियंता अशोक हेरेकर साहेब व मादळे साहेब, म्हणजे ही सर्व टीम होती। इंजिनियर भरतकुमार कानिंदे हे मुख्य संयोजक या सामूहिक सोहळ्याचे आहेत। कानिंदे साहेब आणि त्यांचे सहकारी इंजिनियर भीमराव धनजकर साहेब व सर्व महिला मंडळ यांनी ऊन वादळ वारा पावसाची तमा न बाळगता या ठिकाणावर उन्हातानात राबून 27 जोडपे एकत्रित केले आणि त्या 27 जोडप्यांचा एकत्रित सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणावर अतिशय हर्ष उल्हासामध्ये आनंदामध्ये साजरा झाला। बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं की जी माणसं ऊन वादळ वारा पावसाची तमा न बाळगता तळ हातावर शिर घेऊन काम करत असतात तीच माणसं जीवनामध्ये यशस्वी होत असतात। हा चौथा सामूहिक विवाह सोहळा 27 जोडपे या ठिकाणावर विवाहबद्ध होत असल्याकारणे अतिशय यशस्वी हा सामूहिक सोहळा संपन्न या ठिकाणावर झालेला आहे। आज बापूराव दादांचाही वाढदिवस आहे, दादासाहेब शेळकेचाही वाढदिवस या ठिकाणावर साजरा झाला सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये। तर मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा आणि सर्व दारकदारिकांना शुभेच्छा देतो। इंजिनियर भरतकुमार कानिंदे साहेब, इंजिनियर धनजकर साहेब, सर्व आमचं संयोजक महिला मंडळ यांना दरवर्षी आपण सहकार्य अशाच पद्धतीनं करावं, एक मंगल भावना व्यक्त करतो। सर्वांचं मंगल। पंचशील प्रतिष्ठानच्या वतीनं चौथा विवाह मेळावा आहे। या निमित्तानं आज आम्ही 27 जोडप्यांचे इथे लग्न लावलेले आहेत। सदरी लग्न विवाह किंवा हा जो कार्यक्रम आहे हा लोकांच्या दानामधूनच तयार झालेला आहे। आमचं महिला मंडळ असो, आमचं पुरुष मंडळ असो, वेगवेगळ्या समित्या असो, त्या घरोघरी जाऊन प्रचार प्रसार करतात आणि आमचा एक उद्देश आहे की या निमित्ताचं याच्या निमित्तानं या विवाह मेळ्याच्या निमित्तानं महिलाचं संघटन, पुरुषाचं संघटन आणि चांगल्या विचाराची माणसं एकत्र येऊन गोरगरीब जे जनता आहे किंवा गरजू आहेत त्यांचा जो अनाठायी खर्च लग्नासाठी होतो तो टाळण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे। आणि निश्चितच या उपक्रमाला सर्व थरामधून सामान्य असो, कार्यकर्त्या असो, सगळे नेते असो, सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्या सर्वांच्या दानातून आणि त्या सर्वांच्या मदतीमधूनच आम्ही हे सर्व उभं करू शकतो। आम्ही त्या सर्वांचे धन्यवाद करतो, पब्लिकचे सुद्धा धन्यवाद करतो जे आमच्या सोबत आहेत, तळागाळातली माणसं सोबत आहेत, सामान्य माणसं सोबत आहेत। त्याच्या निमित्तानं पुन्हा मी एकदा त्यांना वंदन करून त्यांचा आभार मानतो। जय भीम, जय का। विवाह मेळावा आज पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने वर्ष 4थे हा साजरा होत आहे आणि या उपक्रमाला खऱ्या अर्थानं जे वरवधूचे मातापिता असतात याच्या मागचा उद्देश आहे की लग्न करून बघा, घर बांधून बघा। या प्रमुख कारणामुळं आज एक लग्न उभं करायचं म्हटलं तर लाखो रुपयाचा खर्च आहे आणि या विवाह मेळ्यामध्ये जर आपण लग्न लावले त्या मातापित्यांचा लाखो रुपयाचा खर्च वाचू शकतो आणि लग्न हे अतिशय चांगल्या पद्धतीने, सुंदर पद्धतीने इथे होऊ शकतं।
याच्या मागचा हा मोठा चांगला उद्देश आहे. त्यामुळं या प्रतिष्ठानचे भरतकुमार काळिंदे असतील व त्यांची सर्व टीम असेल, तिथे उपस्थित असलेले जे वधूवर असतील त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. रजिस्ट्रेशन केलं होतं, त्याच्या ऑफिसला जाऊन नाव नोंदणी केली ती, त्याने सिग्नेचर वगैरे केले, आमच्या फोटो घेतला. नंतर त्यांनी म्हणले की बॉन्ड आणा म्हणून, आता आम्ही बॉन्ड आणून दिले, त्याच्यावर पण त्यांनी सिग्नेचर घेतले. मग त्यांनी तारीख दिली 5 तारीख. 5 तारीख दिल्यानंतर त्यांनी म्हणले लग्न 5 तारखेच्या अगोदर तुम्हाला कपडे घ्यायला बोलवते. मग त्यांनी कपडे पण दिले, भेट पण दिली. त्यांनी 3 तारखेला दिली त्यांनी भेट. मग नंतर 5 तारखेला लग्नाला स्टार्टिंगला बोलवल्यानंतर मग आमची इथं चांगली रूम वगैरे दिली, सेवा केली आमची, त्यांची रूम वगैरे दिली, जेवणाची सोय केली, पाण्याची सोय केली, सगळ्या सोय केली. एका महिन्याच्या बाद तुम्हाला 25,000 रुपये अकाउंटला पडते नवरीच्या, आणि नवरीच्या याच्यामध्ये गळ्यामध्ये एक चक्र पण दिले चांदीचा. गरीबाला ना अशी सेवा भेटायला पाहिजे, कारण ना जास्त करून आपल्या भारतामध्ये जास्त गरीब आहेत, त्याला अशी दरवर्षी व्हायला पाहिजे. सर्वांना थोडी विनंती आहे, आपल्याला हस्ते देणार आहोत, थोडं मागे सरका आणि लक्ष्मी बाबूराव जाधव अशोक निवृत्ती सरोदे आणि आणि सानिया मारुती गायकवाड यांना मी इकडे आपण प्रमाणपत्र द्यायचं. आदरणीय माधवे साहेब आणि स्वाती चंद्रभूत बालाजी हनुमते आणि निकिता भारत कच्चे. भरतकुमार काळिंदे हा पंचशील प्रतिष्ठानच्या वतीनं होणारा हा 4था बौद्ध विवाह मेळावा आहे. यामध्ये 27 जोडपे आज विवाहबद्ध झालेली आहे. आपल्या नांदेड नगरीतील आणि महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातील लोक हजर झाली होती. गचागच अशी गर्दी झाली होती आणि खूप ताटामाटात आणि मान्यवरांच्या उपस्थित, भंतेजीच्या उपस्थित हा विवाह मेळावा एकदम उल्हासात साजरा झाला. एकूण किती काळिंदे सर्वांना जय भीम. नांदेड नगरीमध्ये हा 4था विवाह मेळावा संपन्न झाला आणि यामध्ये 23 जोडपे विवाहबद्ध झाले. आणि शेवटी 15 दिवस खूप ऊन असताना सगळ्या महिलांनी आणि पुरुष समितींनी खूप परिश्रम घेतले आणि विवाहाची जय्यत तयारी केली. आणि कुणाला म्हणजे असं वाटलंही नाही एवढे जोडपे विवाहबद्ध होती. शेवटच्या वीकमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आपल्या नांदेड नगरीतील सर्व उपासकांनी याच्यात भरभरून सहभाग नोंदवला आणि दान पण चांगल्या पद्धतीनं करून एक नवीन पायंडा पाडला की आपल्या पाल्याचे विवाह हे सामूहिक केले तर आर्थिक बोजा कमी होऊन आर्थिक सक्षम होतील उपासक आणि हाच पैसा आपण शिक्षणावर खर्च करू शकता. हा यामागचा उद्देश होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो जय भीम म्हणजे आपण सगळे हा एक नवीन आम्हाला ह्याच्यातून संदेश द्यायचा आहे की तुम्ही आम्ही हा विषय इथं संपवायचा आहे. हा एक मेन उद्देश आहे या विवाह मेळाव्याचा आणि तो आज आम्हाला सफल झाल्याचा आनंद होत आहे. हा एवढा जनसमुदाय बघून खरोखर काम केल्याचं समाधान वाटते. जय भीम. भगवान लक्ष्मी प्रिया हरी शिंदे सर्व या ठिकाणी आगमन झालेले आहे. समितीच्या वतीने त्यांचा हार्दिक अभिनंदन. विनंती करतो.